आज या गावामध्ये आम्ही त्या कुटुंबाला धीर देण्यासाठी इथे आलो होतो. छोटी दिशा पवार हिच्यावरती जो अत्याचार झाला, मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्र हादरलेल्या अवस्थेत आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याच घटना त्या ठिकाणी होत आहेत. परंतु दुर्दैव आहे की या ठिकाणी फास्ट ट्रॅकच्या नावावरती दीड वर्ष, 2 वर्ष या केसेस चालतात. तर मला वाटतं या अशा गुन्हेगाराला फाशीची सजा व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करू आणि त्यांना, त्या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. आज या गावाला भेट देत असताना लाडक्या चिऊच्या ज्या आठवणी आम्ही पाहिल्यात, आज उद्धव साहेबांच्या वतीने ज्यावेळेस आम्ही इथे आलो आणि आईवडिलांशी ज्यावेळेस संपर्क साधला, त्यांच्याशी संवाद साधला, अश्रूंवर आम्हाला नियंत्रण घेता येत नाहीये. जी परिस्थिती त्यांनी सांगितली, कायद्यासारखं वागावं आणि या गोष्टी कुठेतरी समाजातून हद्दपार कराव्यात. लहान लहान लेकरं आहेत, 4-4 चौथीची लेकरं, काय कळतं त्यांना? कायद्याचा धाक पुन्हा यावा आणि कायद्याप्रमाणे, मी पुन्हा सांगतो, कायद्याप्रमाणे जे होईल ते होईल. पण लोकांचा कायद्यावरचा विश्वास उठू नये आणि लोकांनी कायदे हातात घेऊ नये, इथपर्यंत लोकांच्या भावनांचा अंत पाहिला जाऊ नये, एवढंच सांगतो. आमचे सन्माननीय नेते, शिवसेना नेते राजनजी विचारे साहेब आज इथे आले. त्यांनी त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि शिवसेनेच्या वतीने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जे जे शक्य होईल ते सारं केलं जाईल, एवढंच सांगतो. बाकी बोलण्यासारखं काही नाही. परिस्थिती स्वतः बोलकी आहे. जय महाराष्ट्र.